आज त्यांनी आमदार साहेब शेखरजी निकमाला उचलून असं बाहेर फेकलं। मी तर काय म्हणजे मी तर कुठल्या झाडाचा पाला असेल, मला तर त्यांनी उचलून डायरेक्ट नदीत फेकून दिला। माझ्या सकट माझ्या नगरसेवकांसकट सगळ्यांना उचलून नदीत फेकला, आम्हाला नामशेष केलं। आता तुम्हीच सांगा मी काय करणार? कर्म आपण पाहत आहात पवन न्यूज। ही जबाबदारी काय मला नवीन नाही। मी आज 45 वर्ष राजकारण करतोय आणि करत आहे। 1.5-2 वर्ष मी शिंदे गटात गेलो, त्यामुळे मला काँग्रेसशी संपर्क बाजूला झाला। मी 5-6 नगरसेवक घेऊन शिंदे गटात गेलो। शिंदे गटात जाताना आम्ही कसं जायचं हा आमचे जे पाटीलराजे होते त्यांना ते जमलं नाही। आम्ही रामदासबाईंच्या मार्फत, योगेश दादांच्या मार्फत आम्ही डायरेक्ट एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रवेश केला। योगेश दादांच्या जवळ आमच्या मिटिंगा झाल्या, बाईंच्या जवळ 1-2 मिटिंगा झाल्या नगरसेवक आणि आमच्या। त्या मिटिंगमध्ये आमच्या नगरसेवकांनी सांगितलं की हे आता उपनगराध्यक्ष आहेत आणि हे आपल्या नगराध्यक्षाचे उमेदवार। बाईने ते मंजूर केलं, दादांनी ते मंजूर केलं आणि त्या निमित्तानं आमची शिंदे साहेबांजवळ माझ्या स्वतःच्या 3 मिटिंगा झाल्या। एक त्यांच्याबरोबर मिटिंग झाली, एक आमच्या कार्यकर्त्यांची मिटिंग झाली, शेवटची 3री मिटिंग 2:45ला झाली। त्यावेळेला आम्हाला त्यांनी शब्द दिला की नगराध्यक्षाचे उमेदवार आम्हाला तुम्ही मान्य आहात, तुम्ही आता कामाला लागा, तुम्ही आता मागे बघू नका, तुमची कामं काय आहेत ते सांगा। त्याप्रमाणे 160 कोटीची पाणी योजना मी त्यांच्यासमोर ठेवली, मला त्यांनी तात्काळ मंजुरी दिली, ही मंजूर होणार। त्याप्रमाणे ती मंजुरी होणार। आता ज्या त्या तालुक्याचे आमदार असतात ते त्यांचं श्रेय असतं, ते काय माझ्यासारख्या एका सामान्य माणसाला ते होतं आमची सत्ता नाही काय नाही काय नाही। त्यामुळे त्यांनी ते डायरेक्ट आमदारांना वर्ग त्यांच्या नावानेच ते वर्ग होते, ही काय परंपरा आहे। त्याप्रमाणे त्यांच्या नावाने ते आधी त्याच्यासोबत ही माझं काय घेणं गेलं नाही। पण ह्या विकास योजना सगळ्या आम्ही राबवत आहे। नदीचा गाळ काढायला मी त्यावेळेला 100 कोटी रुपये मागितले, तेही मला ते बोलले आपण नगरपालिकेची सत्ता आणूया, तुम्हाला जसं पाहिजे तसं करूया, आपण तुमचं काय म्हणणं? मी म्हटलं 2.5 किलोमीटर चिपळूणची नदी आहे, ही 2.5 किलोमीटर नदी आम्हाला तुम्ही कॅनल टाईप बांधून द्या। हे 2005च्या महापुरात पण मी हे सांगितलं होतं, तुम्ही जुन्या क्लिप काढा, जुने तुमचे पत्रकार परिषद काढा। 2005ला पण हीच माझी मागणी होती। त्यावेळेला 220 कोटीचा प्रस्ताव मी दिला। त्यावेळेला मला प्रस्ताव दिल्यानंतर मी तो मुख्यमंत्र्यांना पाठवला, उपमुख्यमंत्र्यांना पाठवला, खासदारांना पाठवला, आमदारांना पाठवला, बांधकाम मंत्र्यांना पाठवला, त्यावेळेच्या विविध मंत्र्यांना पाठवला, संबंधित जिल्हाध्यक्षांना पाठवला। पण त्यावेळेला मला उलटं झालं की मला त्यावेळेला असं सांगण्यात आलं की तुम्ही तुमच्या काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा द्या। म्हणजे आम्ही जर काम करायला लागलो आणि आम्ही जर काम करणार असेल तर त्यावेळेला पण मला हाच अनुभव आला, राजीनामा द्या। आणि आता पण मी त्यांना हा प्रस्ताव दिल्यानंतर ह्याला जवळजवळ हा बंधारा बांधून द्या दोन्ही बाजूने, जसं तुम्ही कॅनल बांधता तसा आम्हाला हा बंधारा पाहिजे। त्यासाठी मेरीटाईम बोर्ड अनेक त्यासाठी केंद्रात मागणी असते, नगरपालिकेचे ठराव लागतात। तो नगरपालिकेचा ठराव आम्ही 5 वर्षापूर्वीच पाठवलेला आहे की आम्हाला संपूर्ण नदी बंधारा बांधून पाहिजे। हे तुम्ही नगरपालिकेत जाऊन तुम्ही खुलासा करू शकता, चौकशी करू शकता, खरं खोटं करू शकता। आम्हाला एकच करायचं आहे, चिपळूणात पाणी भरलं नाही पाहिजे। तिथे 11 तालुके पश्चिम महाराष्ट्रातले वाचवण्यासाठी आमचा चिपळूण भकास करायचं त्यांचं नियोजन चाललेलं आहे। आम्ही तत्वावर बोलतोय, तत्वावर म्हणतोय आणि हे काही नेत्यांना पटते नाही पटते मला माहिती नाही। आणि मी चांगल्या पद्धतीने काम करत असताना, काम घेत असताना, काम म्हणजे मार्गी लावत असताना माझ्यानंतर असं लक्षात आलं की आम्ही तिथं प्रवेश केल्यानंतर तिथे मी म्हणजे आम्ही जेव्हा उद्या प्रवेश होणार आणि आज मी त्यांना बोललो आमच्या काही नेत्यांना की आपण सदाभाऊ चव्हाणांना का सांगितलं नाही ते येणार आहे, आपण पालकमंत्र्यांना का सांगत नाही त्यांच्याजवळ बोलणं झालं आहे माझं, ते पण येणार आहे। आणि आम्ही तिथे गेलो, तिथे गेल्यानंतर सुद्धा सदाभाऊ तिथं असताना सुद्धा आम्ही म्हटलं सदाभाऊ चव्हाण आहेत आम्हाला समजतं नाही ते येत आहे। म्हणजे आम्हाला जी मध्यस्थी होते कोण असतील ते, म्हणजे ते काही नेते नव्हते किंवा वरचे नेते नव्हते, इथले नेते होते ज्यांनी आमचं सगळं म्हणजे बांधणी केली होती प्रवेशाची, त्यांनी आमची पूर्ण दिशाभूल केली। मी आता नाव घेणार, मला वाईटपणा नको, मी नगराध्यक्षाचा उमेदवार आहे, मला कोणाचंही नाव बघून मला वाईटपणा घ्यायचा नाही। पण मी प्रामाणिकपणे शिंदे गटात आलो, शिंदे गटाचं काम केलं, काम करत राहणार आणि काम करत होतो। त्यानंतर माझे 5-6 नगरसेवक होते, त्यांना मी तिकीटं मागितली। त्यानंतर भाईंनी पण तिकीटं मागितली, योगेशदादाने पण तिकीट मागितली, शशिकांत चव्हाण साहेबांनी पण तिकीट मागितली। प्रत्येक वेळेला इथे मिटिंगा झाल्या, मिटिंगमध्ये त्यांनी प्रपोजल दिलं
की आमचे जे लोकांनी प्रवेश केलेला आहे आमच्या थ्रू यांना तुम्ही तिकीट द्या. तर देतो म्हणून सांगितलं. पण शेवटच्या घटकेला मी जिथं मी 3 प्रभाग मागितले होते. 11 नंबर मी आणि माझा मिसेस, तो माझा मतदारसंघ आहे, तो मी माझा अधिकारच करतो. आणि 12 नंबरमध्ये एक मला मागणी होत होती की तुम्ही 12 नंबरमध्ये प्रयत्न करा आणि जर तर विषय पक्षाने विश्वास ठेवला तर मी तिथे उभा राहायचं माझं नियोजन झालं होतं. त्याप्रमाणे मी आणि एक माझा नगराध्यक्षाचा मी उमेदवारी मागितलेला आहे. तो पण मी शिवसेनेचा फॉर्म भरण्यासाठी मी नगराध्यक्षाचा उमेदवार 11 नंबरमध्ये 2, 12 नंबरमध्ये 1 असे मी 4 प्रभागाचे 4 वार्ड म्हणजे अर्ज तयार करण्यासाठी माझे 2 दिवस 2 रात्र मी गेले. त्यानंतर मला शेवटच्या घटकेला असं समजण्यात आलं की तुमच्या नगरसेवकाला एकालाही तिकीट नाही, तुम्हाला तर नाहीच नाही. मला शॉक वाटला. मी 2 दिवस बेचैन झालो, अस्वस्थ झालो. आम्ही लगेच सगळे नगरसेवक उठून खेळले गेलो. आम्ही साहेबांना सांगितलं, आईला सांगितलं असं आम्हाला समजतंय. ते लगेच जिल्हाध्यक्षाला बोलले यांची नावं लिहून घ्या आणि मी तिकडे व्हॉट्सअपवर टाकतो माझ्या नावाने आणि यांना तिकीट द्यायची व्यवस्था करा. ते कोणी बिना तिकीटचे राहिलेले आहेत. आता मला समजत नाही, वरून त्यांनी पाठवलं, सगळं फायनल झालं तरीसुद्धा मी म्हणतो मला नगराध्यक्षाचं पद नको, द्यायचं नव्हतं. तिथं नगरसेवक पदाचं तरी द्यायचं ना कुठंतरी. 11 नंबरला एक प्रभाग होता, 12 नंबरला मला द्यायचं. 12 नंबरमध्ये पण त्यांनी भाजपला सोडलं आणि मला सांगितलं की तुम्ही 1 दिवस आधी आला असतं तर आम्ही 12मध्ये ठेवलं असतं तुमचं नाव. मला काय ह्या गोष्टी जरा पटल्या नाही. मला जो माणूस एवढा पक्ष सोडून 45 वर्षाची परंपरा सोडून तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही होतो आणि जर माझ्या वाटणीला जर हे असं जर येणार असेल तुम्ही उचलाल आणि ठीक आहे, तुमचा पक्ष श्रीमंत आहे, पैसेवाला आहे, तुमचे मंत्री सगळे मोठमोठे आहेत, तुम्ही बोलाल ते होतं आहे, तुम्ही सांगाल ते होतं आहे, तुम्ही आज जे ऑर्डर द्याल तेच घडतं आहे, तुम्ही जे बोलाल तेच केलं जातं आहे आणि झालं होतं आहे. हे आम्ही सगळं डोळ्याने बघतो आणि आम्हाला दिसतंय. पण आज त्यांनी आमदार साहेब शेखरजी निकमाला उचलून असं बाहेर फेकलं. मी तर काय म्हणजे मी तर कुठल्या झाडाचा पाला असेल, मला तर त्यांनी उचलून डायरेक्ट नदीत फेकून दिला. माझ्या नगरसेवकांसकट सगळ्यांना उचलून नदीत फेकला, आम्हाला नामशेष केलं. आता तुम्हीच सांगा मी काय करणार. कर्मधर्मयोगाने हातपाय माणूस मारतो, पाण्यात पडल्यानंतर माणूस काय करणार, पोहायचा प्रयत्न करणार. मी सुद्धा पोहायचा प्रामाणिक प्रयत्न केला. गोल्ड इज गोल्ड. मी मॅडमना संपर्क केला. मला म्हटले तुम्हाला तिकीटं मी देतो, तुम्ही काय काळजी करू नका. आम्हाला त्यांनी 3 तिकीटं दिली. 11 नंबरमध्ये 2 तिकीटं दिली, 12मध्ये 1 मला दिलं. प्रामाणिकपणे दिलं. पण मी त्यांना शब्द क्लिअर केला की मी नगराध्यक्षाचा अपक्ष फॉर्म भरणार आणि तो तुम्ही सांगाल तेव्हा मी मागे घेतो. माझा शब्द आहे तुम्हाला. त्याप्रमाणे परत ते 2 दिवस 2 रात्र गेले. मध्ये एक सांगायचा विषय राहिला. मला पक्षाचे मी फॉर्म केल्यानंतर माझे 3 दिवस आणि 2 रात्र फुकट गेले. त्यानंतर मी अपक्ष फॉर्म भरताना माझे 2 दिवस 2 रात्र फुकट गेले. त्यानंतर मग मॅडमनी मला शब्द दिल्यानंतर ते 2 रात्र 2 दिवस माझे फुकट गेले. साधी गोष्ट नाही, एक डमी आणि एक ओरिजिनल असा 2 फॉर्म, प्रत्येकी 4 फॉर्म भरायचे. म्हणजे साधी गोष्ट नाही आहे. तुम्ही पण कॉम्प्युटरवरना विचारू शकता. मी रात्रंदिवस तिथं बसून माझे पहिले अर्ज फॉर्म मी सिलेक्ट करून घेतले आणि ह्याला अवधी लागतो, वेळ लागतो. आणि त्याप्रमाणे माझे त्याने अर्ज सगळे मागितले, दाखवले. त्यांनी एक फॉर्म जोडला. म्हटलं हा तुम्ही अपक्ष भरताय. मला सकाळी 10 वाजता 10:30 वाजताची गोष्ट आहे आणि 6-10:30 वाजता मला म्हटलं तुम्ही अपक्ष कशाला भरताय, माझा तुम्ही डमी फॉर्म भरा नगराध्यक्षपदाचा. मॅडम इथे आहेत बसल्यात, मी खरं बोलतोय, मी कशाला खोटं बोलू. आणि मला कोणीतरी काल बोलले की मेलेल्या आईची पण शपथ खोटी घेतो. कशाला खोटी घेऊ शपथ. मी टायमात येणार होतो, येणार आहे. मी काय असा हलकट माणूस नाही. मला जर उभं राहायचं असेल तर मी अपक्ष पण उभा राहू शकतो. एवढेच माझ्यात गट्स आहेत, माझ्यात ताकद आहे. मी काय असं लचूपुचू नाही. मी आज 9 वर्ष मी सेवा करतोय, 9 वर्ष काम करतोय. मी जनतेशी मी निगडीत आहे. मी तळाशी जाऊन मी प्रत्येकाशी मी संपर्कात आहे. सर्व मंडळांशी मी संपर्कात आहे. मी सर्व ग्रास लेवलला काम करतोय. मला कोणी सांगायची गरज नाही. माझ्यात हिंमत होती. मी अपक्ष पण लढायला तयार होतो. मी परवाही होतो, कालही होतो, आजही होतो, उद्याही आहे. हा भाग थोडासा बाजूला ठेवूया, पण आपण तत्वावर येऊया. काल तुम्ही शिरगाव पोलीस स्टेशन, मला मुद्दाम सांगावं असं वाटतं की कोणालाही हा विषय पटत नाही. सगळा विषय चेष्टेत नेत आहेत, मस्करीत नेत आहेत. का परवा दिवशी दुपारी मी ते मोठं कर्विंग आहे शेवळ आहे बघा, सोनपात्रा कुंभारली घाट, तिथं माझी पाऊण तास गाडी अडकली गेली. 2 ट्रकचा ॲक्सिडेंट झाला. सगळं जाम झालं. वरून ट्रक आले, खालून ट्रक आले, सगळ्या गाड्या जाम झाल्या. मी स्वतः गाडीतून उतरून जरा मागं पुढं करून गाड्या
पाऊण तास लागला. मी जर आणखीन मी 2-2.5 तास तिथं अडकलो असतो. मी बरोबर 3:20 मी तिथं दारात आलो. मी 2:45-2:45ला मी यायलाच पाहिजे होतो. तुम्ही सांगा मला, रात्री माझा डिस्चार्ज झाला 6 वाजल्यापासून मी काउंटरवर उभा आहे हृदय हॉस्पिटलला. तुम्ही तिथे जाऊन फुटेज चेक करू शकता. 8 वाजता काउंटर उघडतात. ह्या बिल्डिंगवरनं त्या बिल्डिंगवरनं 2-3 काउंटर मागं पुढं करावं लागतात. गेट पास वगैरे घेतल्याशिवाय, तो फायनल झाल्याशिवाय बाहेर कोणाला सोडत नाही. अशी परिस्थिती आहे तिथे. हृदय हॉस्पिटलमध्ये जोर नाही. तिथे जाऊन बघा, तुम्ही माहिती घ्या आणि तुम्ही बोला. म्हणजे तुम्ही चौकशी करू शकता. तिथनं मी निघालो 8:45ला. तुम्ही सांगा मी किती स्पीडला येणार. मी नाश्ता नाही केला, चहा नाही प्यालो, पाणी नाही प्यालो. गाडीत माझ्या पाण्याच्या बाटल्या रेडी होत्या. अशा परिस्थितीत येऊन जर माझ्यावर ठपका ठेवणार असतील आणि म्हणतात मेलेल्या आईची शपथ करा,